आपण नरसिंहाच्या मंदिराच्या बाहेर आल्यानंतर यापूर्वी हे जे दोन आपल्याला लिंबाचे झाडं दिसतात, या लिंबाच्या झाडाखाली तीर्थकार पार्श्वनाथ आणि भगवान महावीराच्या दोन मूर्त्या या झाडाखाली ठेवलेल्या होत्या. परंतु आता या मंदिराचं बांधकाम नव्यानं सुरू असल्या कारणामुळं त्या आता शिव मंदिराच्या पाठीमागे त्या एका कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या आहे. पाठीमागे आपण बघू शकता. मित्रांनो, आपण आता नरसिंहाचं मंदिर बघितलंच आहे. त्याच्याच अगदी बाजूला पाठीमागच्या साईडला एक महादेवाचं पुरातन प्राचीन मंदिर आहे. ते पण आता आपण जाऊन बघूया. खोलेश्वर महादेवाचं हे प्राचीन मंदिर असून खाली उतरून मंदिरामध्ये प्रवेश करावा लागतो आणि मंदिराच्या दरवाजावर द्वारपालांची शिल्पे सुद्धा काढलेली आहेत. मंदिर परिसरामध्ये प्राचीन 2 बारव सुद्धा होते. त्यापैकी एका बारोमध्ये 2 शिलालेख सापडले होते असे स्थानिक सांगतात. पुढे नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरांच्या बांधकामामध्ये ते शिलालेख वापरले गेले असावेत. त्या प्राचीन 2 बारव समोरील परिसरात होत्या. आता त्या बुजवण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी काहीतरी बारव होती म्हणतात. त्या ठिकाणी काहीतरी बारव होती. ती बारव बुजली आता. खोलेश्वर महादेव मंदिराच्या आवारामध्ये बौद्ध आणि जैन शिल्पे इकडे तिकडे विखुरलेली दिसतात.
आणि यानंतरचं जे ठिकाण आहे राणीचा राजवाडा या चांडोळ नगराच्या या गावामध्ये मध्यस्थानी असलेला एक राणीचा राजवाडा आहे, तो पण आता आपण पाहायला जाऊया.